अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील मध्यान गावात काल मुसळधार पावसानं थैमान घातलं। त्यामुळे गावात पाणी साचलेलं होतं। अनेकांच्या घरात पाणी घुसल्यानं नागरिकांना छतावर आश्रय घ्यावा लागला। पाणी साचल्यानं घरगुती सामान, धान्य, कपडे, पुस्तकं आणि ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या भिजून खराब झाल्यात। एका कुटुंबियांच्या घरावर घर कोसळलं, मात्र सुदैवानं जीवितहानी यामध्ये टळली। या आपत्तीनंतर गावकऱ्यांनी तातडीनं मदत आणि नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केलेली आहे। वाजतापासून जवळ चाल झालं आणि चाल झालं की एका दमानं पाऊस म्हणजे असा झाला का काही टाईमच आणि वेळ वेळ झाला नाही बात आणि एका दमानं दोन्ही नाल्याला पाणी आलं। भारता पाणी आता आम्ही म्हटलं जाऊ म्हटली सम आणि बसलो होतो आणि टेबलावर बसला असं वाटतं एका दमानं लाट पाण्याची आली आणि पाणी आल्याबरोबर ते कपडे आणि आमचं धान्य, आमचं जे बाकी सामान इथं म्हणजे असं सगळ्याला वेळच नाही मिळाला आम्हाला काही। घरातलं जायला सहज गेला आणि ते कपडे पाना कपड्यात पाना खायला काहीच नाही कपड्यामध्ये। कपडामध्ये काहीच नाही म्हणजे पाणी गेलं पुढे नवे कपडे झाले आमच्या दुकानात। काय नुकसान झालं आतमध्ये काय नुकसान सर ए टू झेड। गव्हाचे 15 पोते होते, लागून वावर केलं होतं। आम्ही गरीब, आम्ही शेतमजूर आहे सर। शेतमजुरी करू करू आम्ही गहू घेतले होते इकत, ते पण गेले। लागून वावर केलं ते पण गेले आणि जे जेवणाच्या अति आवश्यक वस्तू आहे जसं पीठ झालं, तांदूळ झाले, त्याच्यानंतर डाळ, ते सगळं पूर्ण आतमध्येच आहे। गॅस सगळंच। आता आमच्या घरी जेवायची सध्या सोय आहे नाही।